नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील 4 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी. बीड, धुळे, नंदुरबार, नागपूर या जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर. धमकीनंतर दक्षिण मुंबईतील सुरक्षेत मोठी वाढ. सोलापुरात खरात विरोधात मनसे आक्रमक. शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचं आंदोलन. खरात विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे यांचं अनोखं आंदोलन. शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो म्हणून आमदारांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला, साबळेंचा आरोप. चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत याच्यावर हल्ला. चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधातील उपोषण कव्हर करण्यासाठी गेले असता काही गुंडांनी केली मारहाण. दीपक भागवत याची प्रकृती चिंताजनक. राज्यातील काही ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. पेट्रोलचा साठा संपणार या अफवांमुळे नागरिकांकडून गर्दी. पेट्रोलची विक्री वाढल्याने भंडाऱ्यात काही ठिकाणी पेट्रोल संपल्याच्या पाट्या. कल्याणमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांकडून संताप व्यक्त. अंबरनाथ बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी नागरिकांची झुंबड. अंबरनाथ तालुक्यात काही पेट्रोल पंप बंद. अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती. शिरूरमधील कोरेगाव भीमा येथे मोबाईल शॉपीला आग. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आगीत जळून खाक. जवळपास 30 लाखांचं नुकसान. भोंदूबाबा अशोक खरात हा 10वी गणितसह 2 विषयात नापास. शाळेच्या नोंदीमध्ये लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव होतं. गॅझेटद्वारे नाव बदलून अशोक केल्याची सूत्रांची माहिती. अमरावती दर्यापूर मार्गावर राखेचा ट्रक पलटी. ट्रकमधील राख रस्त्यावर सांडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी. सुदैवानं जीवितहानी नाही. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.